गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी इथे राहून मागते आणि माझ्या पाठी माणसं बसलेली आहेत. माझी मम्मी आहे, माझी ताई आहे आणि माझी काकी आहे. म्हणजे माझी स्वतःची नाही, ती एक दीदी आहे, ती दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहते आणि ती एक काकी आहे, ती पण दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहते आणि आमचे नातेवाईक नाही आहेत ते. तर मी ना इथे राऊंड मारते. तर हा एक ना कुत्रा आहे, तो सारखा माझ्याजवळ येतो आहे. अगं सोन्या, नको आहे त्यांनी दुसऱ्यांना बघितलेलं, त्यांच्या रिलेटिव्हमध्ये त्यांनीच बघितलं. अगं ते ह्याची बॉर्डर ग, सोलापूर बॉर्डर लागते ना. हा, मग अर्धी मराठी अर्धी. तर ना हा म्हणजे ना डॉगी जो आहे ना, तो ना आमच्याकडे ना म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या इकडे ना एक डॉगी आहे. तर ना त्या म्हणजे ती गर्ल आहे. तर ना तिचं नाव राधा आहे आणि ती का म्हणजे ना तिला असं डोक्यावरून हात फिरवलं आणि ना तिला बोललं ना हँडशेक दे ना राधा. ती हात ठेवते म्हणजे आपल्या हातावर. ती इतकी हुशार आहे, म्हणजे तिला इतकं ब्रेन आहे. तर म्हणजे ना मी ना तिला दररोज तशी करते. आणि इथे ना जी दीदी आहे ना, स्वाती दीदी, तर ना तिथे ना ती स्वाती दीदी आहे ना, ती म्हणजे एकदम कुत्र्यांना किंवा सगळ्यांना, म्हणजे कोण पण असतो ना त्यांना म्हणजे एकदम अशी लाड करते सगळ्यांना. तर ना तो काय झालं माहिती आहे, हे आता ना लाड करत होती ती. आणि आता तो कुत्रा म्हणजे माझ्याजवळ जसा येतो ना, तसा त्या दीदीजवळ ना एकदम खुश होऊन जातं आणि माझ्याजवळ असा नॉर्मल फेस करूनच येतो. आणि त्या दीदीकडे ना असा करून येतो माहिती तर एकदम लवकर. तर ना मी दीदीला विचारलं, दीदी तू असं कुत्र्यांना हे का करते, म्हणजे कुत्रे लोक तुझ्या एकदम जवळ का येतात सारखे. तर दीदी मला सांगते, कारण की काय नाही, फक्त ना जेव्हा नवीन जेव्हा डॉगी असणार ना, तेव्हा ना तू त्यांना काय करायचं, नुसतं लाड करत राहायचं. जास्त मग जास्तच्या वर अजून जास्त. मग ते लोक एकदम हे होणार खुश. आणि मग त्यांना असं वाटणार, कारण की आपणच त्यांच्याजवळ राहावं. मग त्याच्यानंतर थोडं डॉग फूड वगैरे काहीतरी खायला देत राहायचं. मग ते लोक आपल्याजवळ येणार. तर असं करायचं. तर थँक्यू, बाय.